महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील वाद विकोपाला गेलाय। शुक्रवारी रात्री काही समाजकंटकांनी महाराष्ट्र राज्यांमधील एका एसटी कर्मचाऱ्याच्या तोंडाला काळं फासलं। परिणामी महाराष्ट्र राज्यातनं एकही एसटी कर्नाटकला न सोडण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला। मात्र आता या सगळ्यांमध्ये खासगी बस चालकांनी आपला फायदा उचललाय। खासगी बस चालक दुप्पट दर आकारतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव हिने। महाराष्ट्र आणि कर्नाटक मधला वाद पुन्हा एकदा पेटू लागला आहे आणि त्याचे पडसाद दोन्ही राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर शुक्रवारी रात्री जर आपण पाहिलं तर मग 9 वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असतानाही काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून त्यांच्या तोंडाला काळे फासले। या घटनेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा भाषिक वाद निर्माण झाला आहे। याचे पडसाद म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये आपल्याला उमटलेले पाहायला मिळत आहेत। या घटनेचा निषेध करत असताना एसटी महामंडळातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्र एसटी बस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र परिणामी जर आपण पाहिलं तर मग याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी तिकीट दरात वाढ केली आहे। यामुळे मुंबईतून बेळगावकरिता सिटिंग बसकरिता 700 ते 1000 रुपयांचे तिकीट घेतले जात आहे। त्याच तिकिटासाठी 1400 ते 2000 पर्यंत मोजावे लागत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागत आहे। खरं तर दोन्ही राज्यांमधला वाद इतका विकोपाला गेला आहे त्याचे पडसाद आपल्याला आता दोन्ही राज्यांमध्ये उमटलेले पाहायला मिळत आहे। आणि आता ज्या एसटी बस सेवा आहे महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकला जाणारी ती एसटी बस सेवा देखील रद्द करण्यात आली आहे आणि हा निर्णय मंत्री प्रताप सरनाईक यांनीच घेतला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।